भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा संजय राणा घाटे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचाराला वेग आलाय. प्रभाग क्रमांक 30 चे उमेदवार संजय नाना काटे आपल्यासोबत आहेत. संजय नाना डोर टू डोर प्रचार करताना दिसतात. नाना काय सांगाल, डोर टू डोर प्रचार करतायत, महिलांचा सुद्धा मोठा सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. महिला निश्चितच जास्त प्रमाणात आमच्याकडे आकृष्ट आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण विद्यमान जे नगरसेवक होते किंवा काही त्यांच्याकडून कुठल्याही महिलांसाठी काही कामं या प्रभागामध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेली नाहीत. तर महिलांना आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून ज्या स्कीम्स आहेत त्याचा लाभ महिलांपर्यंत पोचवायचा आहे. आमच्याकडे बरेच बचत गट आहेत, पण त्यांच्यासाठी काही सुविधा मिळाल्या नाही की कुठल्याही महापालिकेची योजना त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या महिलांना काहीतरी छोटंसं घर चालवण्यासाठी आर्थिक हातभार लागावा, यासाठी काहीतरी कुटीर उद्योग म्हणा किंवा एक जोड व्यवसाय असावा, अशा पद्धतीने जी अपेक्षा आहे महिलांची ती पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ज्या मूलभूत सुविधांचं आरक्षण पडलेले सुद्धा दिसत नाही. नक्की काय झालं? तो मोठ्या प्रमाणावरती हरकती सुद्धा आलेले आहेत. संपूर्ण शहरातच आपण ते परिस्थिती पाहिलेली आहे. आमच्या प्रभागापुरतं बोलायचं झालं तर आमच्याकडे एक साधं प्रसूतीगृह महिलांसाठी नाही आहे. इथे आरक्षण 3 आरक्षण प्रसूतीगृहाची विकास आराखड्यामध्ये आहेत. आणि आमची दापोडी ही पुणे महापालिकेत 30 वर्ष होते. आज 28 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आले. आणि आज आमची प्रभागाची संख्या पॉप्युलेशन जर आपण पाहिलं तर 60,000च्या आसपास पॉप्युलेशन जाते. आणि एक प्रसूतीगृहसुद्धा आमच्या प्रभागात नाही. ही मोठी खेदाची बाब आहे. आणि ते पहिल्यांदा ती सुविधा नागरिकांसाठी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना तुम्ही यावेळेस हात घालणार आहात आणि कुठल्या मुद्द्यांना तुम्ही यावेळेस प्राधान्य दिले? समोरचे जे पॅनल आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांच्या उमेदवारांची निष्क्रियता ही फार मोठी आहे. त्यांनी काही काम केलेलं नाही म्हणून आमच्याकडे सामाजिक कार्यकर्त्याला या राजकीय प्रवाहात यावं लागते. जे शरद पवार साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा पंतप्रधान मोदी साहेब असतील, यांनीचा जो मंत्र आहे त्यांनी नेहमी त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या आचरणात असतो 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही त्याच पद्धतीने त्यांच्याच अनुकरण आम्ही करत आहोत. पण आम्ही समाजकारण करत असताना ॲटोमॅटिक राजकारण त्याला जोडलं जातं. आणि जे आत्ता विद्यमान किंवा बाकीचे चुकीच्या प्रवृत्ती राजकारणात आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी म्हणून आम्ही या राजकीय याच्यात उतरलेलो आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर 80% समाजकारण केवळ 20% राजकारण करत आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं मत संजय नाना काटे यांनी व्यक्त केले. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.